नंदुरबार जिले में अधूरे विकास कार्यों और किसानों की मदद को लेकर पालक मंत्री मानिकराव कोकाटे ने बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि सरकार किसान के साथ है और मदद का आंकड़ा चाहे जितना भी हो, किसान को पूरा सहयोग मिलेगा। साथ ही योजनाओं के लापरवाही बरतने वाले अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई के आदेश दिए। कई योजनाओं के लिए बजट मिलने के बावजूद समस्या पर काम शुरू नहीं हुआ और निधि वापस चली गई। कोकाटे ने दोषियों की पहचान पर कार्रवाई की बात कही है। अतिवृष्टि से नुकसान झेल रहे किसानों को लेकर सरकार जल्द ठोस निर्णय लेंगी और केंद्र के मदद से राहत दी जाएगी। आइए जानते हैं क्या कहा मानिकराव कोकाटे ने। नुकसान झालं ही गोष्ट बरोबर आहे, पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही अधिकचं नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे। मी आताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहे की त्याबाबतचे तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही धोरणात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल। आणि SDRFची मदत त्यांना मिळाली असेल, पण ती कमी असते। अजून विम्याची मदत मिळायची आहे आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनीच वाहून गेल्या आहेत, काही ठिकाणी घरं वाहून गेले आहेत, काही ठिकाणी जनावरं वाहून गेले, म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत, तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते। महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आमदारांनी पण युतीच्या आमदारांनी जाऊन पाहणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहेत। त्याप्रकारे सर्वजण जाऊन आले, त्यांना भेटी घेऊन आले, त्यांना आधार दिलेला आहे। परंतु आतापर्यंत जवळपास 2200 कोटी रुपयाची आपण या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि अजून राज्य सरकार त्यामध्ये कितीही पैसे लागले तरी या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही। केंद्र सरकारशी माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बोललेले आहेत आणि केंद्र सरकारने या ठिकाणी मदत देण्याचे कबूल केलेलं आहे। त्यामुळे मदतीचा आकडा हा किती असला तरी राज्य सरकारला ती मदत द्यावी लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहावं लागेल। अशा प्रकारचा निर्णय आमचा कॅबिनेटमध्ये झालेला आहे।